श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या सर्वांनाच देव हवा असतो. तो देवासाठी देव हवा असा नसून आपला प्रपंच चांगला व्हावा, प्रपंचामध्ये सुख मिळावं, दुःख दारिद्र्य नाहीसं व्हावं, आपल्या अडचणी दूर व्हाव्या, आपल्याला सगळ्या गोष्टी सुलभतेने मिळाव्या, यासाठी आपल्याला परमेश्वर हवा असतो. आणि म्हणून आपण परमात्म्याचाच साधन म्हणून वापर करतो आणि प्रपंच चांगला व्हावा हे आपलं साध्य असतं. आणि संत नेमकं उलटं सांगतात. संत म्हणतात परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून प्रपंच साधन म्हणून करायचं आहे. आपली गडबड होते ती इथेच. आपण जे साध्य करायचे त्याला साधन समजतो आणि जे साधन आहे त्याला साध्य समजतो. ही आपली अडचण आहे. आपण खरं महत्त्व देतो, खरी किंमत देतो प्रपंचाला, प्रपंचातल्या माणसांना, प्रपंचातल्या घडामोडींना, आणि भगवंताची मदत घेतो हे सगळं चांगलं व्हावं म्हणून. म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्व भगवंताला नाहीच. आपण भगवंताचाच वापर करून घेतो आणि आपला प्रपंच चांगला व्हावा म्हणून धडपडतो. आपण भगवंताला किंमत देत नाही, भगवंताला महत्त्व देत नाही. ते मान्यच होत नाही आपल्याला. आणि म्हणून आपल्याला सांख्ययोग ऐकणं सुद्धा अवघड जातंय हो. नाही का? अहो, हे ऐकणं देखील आपल्याला नकोसं वाटतंय बघा. आणि सांख्ययोग हाच खरा ज्ञानमार्ग आहे, पण तो आपल्याला नकोसा आहे. तो आपल्याला साधत नाही. कारण भगवंताला प्राप्त करून घेणं हे काही आपलं साध्यच नाही आहे. आणि म्हणून आपण सांख्ययोग म्हटलं की नाकं मुरडतो. आपल्याला नकोसं वाटतं. आपल्याला ऐकणं सुद्धा नको वाटतं. ऐकायला सुद्धा आपल्याला कंटाळ येतो. कपाळावर आठ्या येतात. काय चाललंय हे असं वाटतं. याचं कारण एकच आहे की भगवंत आपल्याला मिळवायचं आहे हे आपल्याला मान्यच नाही आहे. भगवंत आपलं साध्य नसून साधन आहे. पण जेव्हा आपल्याला प्रपंच हा फोल आहे, प्रपंच हा कुचकामी आहे, प्रपंच हा दुःखदायक आहे हे समजून येईल, जेव्हा आपल्याला अनेक धक्के बसतील, अनेक प्रकारचे आघात सहन करावे लागेल, जेव्हा आपली माणसं आपल्याला सोडून जातील, किंवा ऐन वेळेला जेव्हा आपली माणसं आपल्याला पाठ दाखवून निघून जातील, तेव्हा आपल्याला प्रपंच कसा निरुपयोगी आहे हे समजून येईल. आणि ज्या वेळेला प्रपंचाचं महत्त्व कमी होईल, प्रपंच हा दुःखदायक आहे, नासका आहे, प्रपंच हा त्रासदायक आहे हे जेव्हा लक्षात येईल, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने भगवंताकडे वळू. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, तेव्हा आपले हातपाय हालत नसतील, तेव्हा आपल्याला बसवत नसेल, तेव्हा आपल्याला काही साधन करता येत नसेल, आणि मग आपण काय करणार बरं? आणि भगवंत कसा मिळवणार बरं? म्हणून सगळे संत ओरडतायत, कल करे सो आज कर, आज करे सो अबच कर. जे आपण नंतर करू म्हणतो ते आजच करा, आणि आज करू म्हणतो ते आत्ताच करा.
कारण पुढचा क्षण सुद्धा आपल्या आयुष्यात असेल की नाही हे सांगता येत नाही. भगवंताचं महत्त्व मान्य करा, त्याचं श्रेष्ठपण मान्य करा आणि त्याच्याच भजनी लागा, त्याच्याच नादी लागा, त्याचंच स्मरण करा, त्याचंच मनन चिंतन करा, त्याच्या कथा ऐका, त्याचं चरित्र ऐका, त्याचे गुण ऐका. यामध्येच आपल्याला खरं सुख मिळेल, खरा आनंद मिळेल, खरं समाधान मिळेल, शांती मिळेल. प्रपंच कसाही जरी असला तरी तो तात्पुरता आहे ही जाणीव निर्माण झाली. अगदी राजाचा जरी राजमहाल असला, राजाचा जरी हत्ती आपल्या दारामध्ये आला, तरी देखील हे सारं वैभव तात्पुरतं आहे याची जाणीव ठेवावी. जिथे आपल्या देहाचाच भरोसा नाही, देहच मुळी आपला नाही, तर बाकीच्या वस्तू आपल्या आहेत हे कसं म्हणत? आणि जिथं देहच आपला नाही तिथे बाकीच्या वस्तू तरी कशा आपल्या असणार? आणि आपलं आयुष्य ते किती? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी असून नसल्यासारख्याच असतात आणि याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे सगळं अशाश्वत आहे, नाशवंत आहे, आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून या नाशवंत असणाऱ्या, अशाश्वत असणाऱ्या गोष्टींच्या मागे धावणं आपण थांबवलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. आणि या जगामध्ये एकच सत्य आहे, एकच शाश्वत आहे, एकच कायमचं आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असणारा हा परमात्मा परमेश्वर. आणि म्हणून आपण त्याच्या नादी लागावं, त्याला महत्त्व द्यावं, त्याची किंमत मान्य करावी, त्याचं श्रेष्ठत्व मान्य करावं. परमात्मा आपल्या जीवनामध्ये असा भिनला पाहिजे की त्याच्या पुढे मला इतर साऱ्या गोष्टी तुच्छ वाटल्या पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्या देहाची किंमत ठरवावी लागेल आधी. आणि देहाची किंमत ठरवणं हाच सांख्ययोगाचा महत्त्वाचा भाग आहे. सांख्ययोग हा सामान्य माणसाचा मार्गच नव्हे, कारण त्याला मनाची भक्कम तयारी असावी लागते. मन निर्ढावलेलं असावं लागतं, मन निर्विकार असावं लागतं, मन शुद्ध असावं लागतं, मन स्वच्छ असावं लागतं, मन पवित्र असावं लागतं. आणि भगवंताशिवाय अन्य गोष्टींना महत्त्वच नाही अशी त्याची मानसिक बैठक, मानसिक तयारी व्हावी लागते. आणि तेवढी पुण्याई किंवा तेवढं प्रारब्ध संचित आपलं नाही. आणि म्हणून सांख्य मार्गाने जाणं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शक्य नाही. आपण कसे आहोत, आपल्याला चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतंय, चांगलं समजतंय, परंतु समजून उमजून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टी करण्यामध्येच स्वारस्य मानतोय. आणि हीच आपल्या आयुष्याची शोकांतिका आहे. आय नो द राईट थिंग बट आय फॉलो द रॉंग. मला योग्य काय ते कळतंय पण मी अयोग्य गोष्टीच करतो आहे. मला सत्य काय आहे ते कळतंय पण मी असत्याचीच कास धरलेली आहे. आणि म्हणून हे समजून घेऊन विवेकाने विचार करून एक भगवंत सोडला तर या जगामध्ये महत्त्वाचं दुसरं काहीही नाही हे समजून घेणं म्हणजेच सांख्ययोग. आणि म्हणूनच याला ज्ञानमार्ग असंही म्हणतात. हे ज्ञानच करून घ्यायचं आहे आपल्याला की या जगामध्ये भगवंतासारखी अन्य कुठलीही गोष्ट नाही आणि हेच खरं ज्ञान आणि हाच खरा योग.
योग याचा अर्थ भगवंताशी जुळवून घेणे आणि बाकीच्या गोष्टींपासून दूर होणे. आपलं उलट आहे, आपण भगवंतापासून दूर आहोत आणि बाकीच्याच गोष्टीमध्ये आसक्त झालेलो आहोत, बाकीच्या गोष्टीमध्ये अलिप्त झालेलो आहोत आपण. म्हणून आपल्याला हे ऐकणं सुद्धा नको वाटतंय. ज्याला आपण ज्ञानमार्ग म्हणतो, ज्ञानमार्ग हा असा आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंतच महत्त्वाचा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत किंवा नाहीच त्याला काही महत्त्व. योग याचा अर्थ जुळवून घेणे, भगवंताशी जुळवून घेणे आणि त्याच्या बरोबर राहणे याला योग म्हटलेलं आहे. आणि त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेणं यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानयोग किंवा ज्ञानमार्ग याचा अर्थच असा की फक्त आणि फक्त भगवंताविषयीच जाणून घेणं. जीवाचा शिवाशी संबंध जोडणं, जीवाशिवाचं ऐक्य घडवून आणणं, त्यांचं मिलन घडवून आणणं हाच ज्ञानयोग आहे. आणि म्हणून आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत 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 करत, आपला प्रपंच करत 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 करत, आहे त्या माणसांमध्ये राहून, आहे त्या वातावरणात राहून, आहे त्या परिस्थितीमध्ये राहून, आपलं लक्ष भगवंताकडे ठेवून त्याच्याबद्दलच श्रवण करून, त्याची कथा ऐकून, त्याचं चरित्र गायन करून, त्याचे गुणगान करून, त्याचं नाम घेऊन, त्याचं स्मरण करून, त्याचं मनन चिंतन करून सदैव त्याच्याच विचारामध्ये राहणं, त्याचा ध्यास लावून घेणं, मनामध्ये बुद्धीमध्ये डोळ्यासमोर त्याचीच मूर्ती उभी करणं, त्याचाच फोटो आपल्या मनामध्ये बिंबवणं, त्याच मूर्तीचं किंवा फोटोचं सतत ध्यान करणं आणि ध्यान करता करता त्याच्यामध्ये विलीन होऊन जाणं, त्या भगवंताशी एकरूप होणं, यालाच ज्ञानयोग म्हटलेला आहे. आणि हाच ज्ञान मार्ग आहे. आणि गीता म्हणते योगः कर्मसु कौशलम, म्हणजे आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म अत्यंत कौशल्याने केलं पाहिजे, उत्तम प्रकारे केलं पाहिजे, चांगल्यातलं चांगलं केलं पाहिजे, बेस्ट ऑफ बेस्ट झालं पाहिजे. आणि म्हणून हा सांख्य योग भगवंत अर्जुनाला अगोदर सांगतायत आणि दुसऱ्या अध्यायापासून खऱ्या अर्थाने गीता सुरू होतीये ती या सांख्य योगापासून. आपली कर्मे करणे, ती योग्य रीतीने करणे, परिपूर्णतेने करणे, कौशल्याने करणे, आनंदाने करणे, प्रेमाने करणे, प्रामाणिकपणे करणे, आणि हे करत करत भगवंताला आपलंसं करून घेणं आणि भगवंताशिवाय अन्य काहीही नाही याचं सतत स्मरण ठेवणं हाच ज्ञान योग आहे. साधकाला या योग मार्गाचा अवलंब करून, आपलं मन निर्विकार करून, निरपेक्ष करून, मनामधल्या सगळ्या वासना नाहीशा करून, विषयांना फाटा देऊन, आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून हा योग साधायचा आहे. आणि या दृष्टीने गीता आपल्याला सांख्य योग शिकवते आहे. परमार्थाचं मर्म, अध्यात्माचं मर्म हेच आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल आणि प्रपंच हा कसा त्रासदायक आहे, कसा तापदायक आहे,
ज्या माणसांवर आपण भरोसा ठेवतो ती माणसं कशी आपल्याला सोडून निघून जातात. ऐन वेळेला कोणीच आपल्या मदतीला येत नाही. आपले भोग आपल्यालाच भोगायचे असतात. आपल्या भोगामध्ये कोणीच वाटेकरी होत नाहीत. आपलं पाप आपलं पुण्य आपल्यालाच भोगायचं असतं. आणि ही जेव्हा गोष्ट आपल्या लक्षात येते, जेव्हा आपल्याला आघात होतात, आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात, जो त्रिविध तापे पोळला, ज्याच्यावर जबरदस्त आघात झाले, असाच माणूस परमार्थाकडे वळू शकतो. आणि हाच परम अर्थ आहे. काय परमार्थ आहे? की या जगामध्ये भगवंताशिवाय अन्य कोणीही नाही, हाच परमार्थ. आणि त्या भगवंताकडे लक्ष ठेवून त्यालाच प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने, तेच आपल्या जीवनाचं साध्य असं ठरवून आपण प्रपंचाचा वापर साधन म्हणून केला पाहिजे. आपल्या घरातल्या बाकीच्या गोष्टींचा, साधनांचा वापर साधन म्हणून केला पाहिजे. आणि भगवंत प्राप्तीचं उद्दिष्ट आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. इतकं सगळं मनावर बिंबलं, मनाची तयारी झाली की मग आपल्याला आता खऱ्या अर्थाने दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करता येईल. आणि पुढच्या प्रवचनापासून आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातल्या ओव्यांकडे आणि त्याच्या अर्थाकडे आपण लक्ष देऊया. आत्ता हे सगळं दुसऱ्या अध्यायाची प्रस्तावना किंवा दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व हे समजून सांगितलं, आणि ते आपल्याला आता पटलं असेल असं गृहीत धरून आता आपण प्रत्यक्षामध्ये दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.